मला कल्पना आहे, मोदीजी नेहमी सांगतात, मला कितीही शिव्या द्या, मला कितीही नावं ठेवा, माझ्यावर परिणाम होणार नाही, कारण माता भगिनींचं कवच हे माझ्या पाठीशी आहेत. त्या सगळ्या माता भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की या ठिकाणी महायुतीची जागा प्रचंड मताने निवडून येणार आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. गल्लीचा नेता नाही, दिल्लीचा नेता निवडायचा आहे. महानगरपालिकेची नाही, विधानसभेची नाही, लोकसभेची निवडणूक आहे. या देशामध्ये कोण देश चालवू शकतो, कोण देश समृद्ध करू शकतो, कोण गरिबाचं कल्याण करू शकतो, कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये दोन बाजू तयार झालेल्या आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये एक पांडवांची बाजू होती आणि एक कौरवांची बाजू होती. पांडवांकडे अनेक सेना होते, अनेक राजे होते, कौरवांकडे देखील अनेक राजे होते. तशाच प्रकारची अवस्था आहे. एकीकडे पांडवांची सेना आहे, आपली सेना आहे, की ज्या सेनेचं नेतृत्व विश्व गौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत. आणि या ठिकाणी मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे. या ठिकाणी मोदीजींसोबत अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या ठिकाणी राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, या ठिकाणी पिरिपा आहे, या ठिकाणी जनसुराज्य आहे, या ठिकाणी शिवसंग्राम आहे, या ठिकाणी लहुजी शक्ती सेना आहे. या ठिकाणी खूप वेगवेगळ्या संघटना मिळून आपण एक प्रचंड मोठी अशा प्रकारची युती तयार केली आहे. दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्षांची खिचडी आहे. या ठिकाणी आपलं ठरलंय, आपलं सरकार येणार आणि मोदीजी प्रधानमंत्री होणार. पण त्यांना आम्ही विचारलं, अरे तुम्ही 24 पक्षाची खिचडी केली आहे, सांगा तुमचा नेता कोण आहे? ते नेता सांगू शकत नाही, त्यांच्याकडे नेताच नाही. शेवटी सकाळी 9 वाजता एक पोपट टीव्हीवर येतो, त्याला विचारलं तुमचा नेता कोण आहे म्हणून सांग. तो म्हणाला आमच्याकडे खूप नेते आहेत. म्हणाले मग प्रधानमंत्री कोण होईल? म्हणाले 5 वर्षात आम्ही 5 प्रधानमंत्री करू. मी म्हटलं चांगलं आहे, 5 वर्षात 5 प्रधानमंत्री कराल, मग पहिला प्रधानमंत्री कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं, हे लोक संगीत खुर्चीचा खेळ करतील. एक खुर्चीमध्ये ठेवतील, त्याच्या आजूबाजूला राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अजून कोण स्टॅलिन, अजून कोण केजरीवाल, हे सगळे त्याच्या अवतीभोवती फिरतील. संगीत बंद झालं की जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री, मग पुढच्या वर्षी जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री, मग तिसऱ्या वर्षी तिसरा प्रधानमंत्री. यांना सांगितलं पाहिजे, तुमच्या परिवाराची निवडणूक नाही आहे, तुमच्या परिवाराचा प्रमुख या ठिकाणी नेमायचा नाही आहे, तुमच्या खासगी उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही आहे, तुमच्या व्यवसायाचा प्रमुख नेमायचा नाही आहे. अरे 140 कोटीच्या देशाचा प्रमुख हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळे हे जे 24 पक्ष आहेत, जे खेळ खंडोबा या ठिकाणी करतायत, या पक्षांना नेता नाही, यांना नीती नाही, यांना नियत नाही, अशा प्रकारचे लोक एकत्रित आले आहेत. अरे आपल्या मोदीजींची युती कशी आहे, आपली महायुती कशी आहे? ही विकासाच्या गाडीसारखी आहे, विकासाच्या गाडीसारखी. आपले मोदी